नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कांदे पोहे। चला तर बघून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य। त्यासाठी आपण अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेले आहे, थोडेसे शेंगदाणे घ्यायचे लागेल तेवढे, मिरची घेतलेली आहे 6 ते 7 कापून घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, एक कांदा कापून घेतलेला आहे, थोडा कोथिंबीर कापून घेतलेला आहे, आपण थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे पोहे रेडी झाल्यानंतर त्याच्यावर टाकण्यासाठी, आणि आपण 100 ग्राम पोहे घेतलेले आहे। चला तर आपण आता पोहे भिजवायला घेऊया आणि पोह्यांना फोडणी देऊया। तर याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकायचे आहे। आता तेल तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेत आहोत, जिरं पण टाकत आहे, त्याला हलवून घेत आहे, मिरची टाकत आहे, मिरचीला पण चांगलं हलवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कढीपत्ता टाकत आहे, कढीपत्त्याला पण चांगलं होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा एक कांदा कापलेला होता आपण तो टाकत आहे, कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे, थोडा लालसर। त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहे व हळद टाकायची आहे, सगळं हलवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे। मी असे छान प्रकारे पोहे भिजवून घेतलेले आहे, ते मी त्याच्यामध्ये टाकत आहे। आता याच्यात आपण पोहे टाकून घेतलेले आहे। आता ते छान प्रकारे हलवून घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडे मीठ टाकायचे आहे आपल्या चवीनुसार, ते चांगले हलवून घ्यायचे आहे। त्याच्यावर 5 मिनिट झाकण ठेवायचे आहे। आता आपण पोहे झाले का बघूया। आपले पोहे छान रेडी झालेले आहे। त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर पण हलवून घ्यायचे आहे। पोहे रेडी झालेले आहेत। आता आपण खाण्यासाठी घेऊया। आता आपण पोहे खायला घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी छान अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, थोडं खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि थोडी पिवळी शेव पण टाकून घेतलेली आहे, त्याने टेस्ट छान लागते। चला तर आपण खायला घेऊया। तुम्ही कधी बनवताय? मग तुम्ही बनवले का आम्हाला नक्की कळवा।